भ्रष्टाचाराची कोयना नगरी. नेमकी ही भ्रष्टाचाराची कोयना नगरी कोण बनवत आहे हे जाणून घ्या या रिपोर्टमधून. तसा हा रिपोर्ट मोठा आहे, पण सर्वसामान्य माणसाला कसं वेढ्यात काढलं जातं याचं जिवंत उदाहरण बघा. मिनी महाबळेश्वर समजले जाणारे कोयना नगरमध्ये धोकादायक झाडे पाडण्याचे काम चालू केले, तेही नियम डावलून. मग कोणतीही हानी होऊ नये म्हणून नागरिक मात्र कोणच काही बोलत नव्हते. आणि याचाच फायदा घेत अधिकारी आणि या संबंधित असणारे लाकूडतोड यांनी धोकादायक सोडून त्यांच्या फायद्याची झाडे तोडली आणि काही दिवसातच ते मालामाल झाले. अधिकारीही यांच्याच साथीला होते, म्हणून तर हे ते पाहूनसुद्धा गप्प होते. आता पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला, पण यात आमचे फॉरेस्ट विभागही यांच्याच साथीला. अगदी देशमुख डुकराचे मटण जमिनीतून बाहेर काढून आरोपीला अटक केली, मात्र डोळ्यासमोर झाडांची कत्तल होत असताना फॉरेस्ट विभाग गप्प आहे. याचे कारण असावे फॉरेस्ट विभागही यांच्याच साथीला आहे. आत्ता जाऊया आपण मूळ घटनेकडे. आम्हाला समजले कोयना नगरच्या सुस्वागतम गेट बाजूने एक भला मोठा ट्रक आत गेला आहे. तिथे जाऊन तेथील सुरक्षा रक्षकाला विचारला असता त्याचे उत्तर ऐकून धरणाची सुरक्षा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना किती पडलेली आहे हीच पाहायला मिळाली. माहित नाही, पण सिक्युरिटी कोण आहे? मीच आहे की. मग इथून आतमध्ये समजा ही डॅमची सिक्युरिटी आहे, मग डॅमच्या सिक्युरिटीला जर सिक्युरिटीलाच माहित नसेल एवढा मोठा ट्रक आतमध्ये जातोय, तर बारका ट्रक गेलेला काय करणार आहे? बारकी गाडी इथून आतमध्ये गेलाय तर मी गेलेलं कधी बरं इथून गेलाय का? मित्र बघितलं ना गेला असलं तर मला माहिती. ड्युटी किती वेळ झाला? किती वेळ जातो? किती वेळ म्हणजे ड्युटी 4-4 तासांनी बदलते. 2 तासाने. बरं चुकीचं आहे का तुमचं? तुमची भाषा लय वरची होती ना, ते जरा विचार करून बोलत जावा. कुणाबरोबर बोलतोय ते? तुमच्याशी बोललोय. आता तुम्ही मगाशी काय बोलला? माझी ड्युटी नाही, माझं हे नाही, मी असं नाही तसं नाही. मला माहित नाही, तुम्हाला म्हटलं की माहित नाही म्हणजे माहित नाही. सिक्युरिटी तुम्ही आहे का आम्ही? शासनाचा पगार तुम्ही घेताव का आम्ही? बरोबर आहे तुमचं. दादा ऐकलंस का? काय नाव तुमचं? कुंभार. पूर्ण नाव सांगा तुमचं जरा. दादा मी सांगतो ना मग तुम्हाला नाव सांगाल काय पूर्ण तुमचं? आज तिथे सिक्युरिटी आहे, तुम्ही काय ग्रामस्थ आहे का काय? तुमच्या अंगावर ड्रेस नाही, काय नाही, काय नाही. सिक्युरिटी असला कसला सिक्युरिटी? तुमचं नाव सांगा की साहेब मला पूर्ण जरा. कुंभार सांगितलं ना. कुंभार नाही, नाव पूर्ण सांगा तुमचं. कुंभार म्हणजे काय? तुम्ही आमच्या उपकार करत नाही आमच्यावर, तुम्ही नाव हे सांगायला. ऐकतेस का? इकडे आलं का लक्षात? वार्ता जरा बोलताना व्यवस्थित बोला. आम्ही आहे ना. तुम्ही जर धरण पाहायला जात असाल तर तुमच्यावर अनेक निर्बंध लावतात. इथं तर आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था. आता तुम्हीच बघा ना, इथला अधिकारी बेजबाबदारपणे उत्तर देत ट्रकच्या ट्रक झाडे भरून विकण्याचे काम करत आहे. मग आता आम्ही जाऊ का आमची गाडी घेऊन आतमध्ये? ओ सिक्युरिटी, अहो काय जायला मग इथनं डॅम उडवायला तरी तुम्हाला कळायचं नाही म्हणजे? नाही राजा भाऊ, ते बरोबर आपलं काका बरोबर. सॉरी आहे का काका? बरोबर नाही, तुमचं काय असेल ते. माझं काय नाही, माझं काही नाही. आलं माझं 100% काय नाही, काय नाही. जे आहे ते रितसर होते. मी सांगून तुम्हाला सांगितले, मी मागेच सांगितलेलं साहेबाला की जी धोकादायक झाडं तुम्ही कोयनेतली काढली ना, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही काही बोलणार सुद्धा नाही, काहीच नाही. आता ते म्हणले तर रस्त्यावरली झाडं पाडले ते तुमचे पाटील साहेब का काय, सागर का काय, का जाधव, कोण आहेत ते? कोण आहेत तुमची? अरे डॅम वर झुकलेली झाडं होती का नाही? हा, तो डॅम पाडणार होते का झुकलेली झाडं? खाली मुळ्या जात नाहीत तुम्ही पाडल्यात म्हणजे बुंद्यात पाडलेली नाहीत, ती वरच्यावर पाडल्यात. कुठे वरच्यावर पाडून देते, कुठेही पाडू दे, तसा विषयच नाही. आम्ही त्यावेळेस सांगितलेलं की हे सगळं बंद करा. तुम्ही हा लक्षात? काय असेल आम्ही साहेबाला सांगितले. ते कुठल्या फोन आलेला मला, जाधव साहेबांचा. साहेबांचा येऊ दे, उद्या फोन आलेला मला. साहेबांचा येऊ दे फोन. नमस्कार.
आणि सिक्युरिटी काय आम्हाला बोलण्याची भाषा त्याची बघा जरा सिक्युरिटीची. मी आहे ना समोर. हा? मला थोडा तर रिस्पेक्ट आहे का नाही तुझा? अहो तुम्हाला 100% रिस्पेक्ट आहे म्हणून काय आता गप्प बसायचं आता किती मी इथं वेळा? आहे म्हटलं. मी सगळ्यांना मी नाही त्याची भाषा चुकीची आहे सगळं ती. ठीक आहे. म्हणजे ते आम्हाला काय अंडू पांडू समजला का काय? ओके, पण नको त्याला कळू द्या ना काय आहे ते मी विषय. सांगतोय ना तुला. हा. कशाला जास्त वाढत असते त्याचा विषय नाही. का कुऱ्हाडे साहेब म्हणाय पाहिजे तुला? म्हणजे मला कुराड मी तुम्हाला काय म्हणलो सांगा मी तुम्हाला काय म्हणलो? काका म्हणलं. काका म्हणलो. मग मी तुम्हाला म्हणलो पेंटर नमस्कार असं म्हणलो असतो का? पण नाही ना तुमचे आणि माझे संबंध आहेत ना. नाही तिथं मला काय सांगायचं नाही किंवा माझं काय मी मला कुणाला काय सांगायचं नाही. मला कुणाला काय घेणं देणं नाही. काय आपण काय कुणाचा 1 रुपया घेत नाही, कुणाला देत सुद्धा नाही, कुणाला घेऊ सुद्धा देत नाही. आपलं ही परिस्थिती जायचं आहे सामान. मी मध्ये साहेबाला सांगितलेलं आपला विषय राहिला म्हणलो धोकादायक झाड आहे तुम्ही 100% काढा. माझा काहीच विरोध नाही. पण आता काय झालंय माहिती आहे का? मला अशी खबर लागलेली आहे की आतमध्ये पैसे घेऊन इथं आतली झाडातली कत्तल तोड केली जाते आणि ही रितसर परिस्थिती कशी आहे ते आम्हाला माहित नाही. उद्या साहेब येऊ दे. काय ते साहेब उद्या येऊ दे. साहेब आल्यानंतर साहेबांबरोबर तू नाही साहेबांना मी विचारलं की साहेब म्हणले मी दिली मी पाडाय दिलं म्हणलं बरं झालं. आता तुम्ही काय करा तुम्ही म्हणला ना मी पाडा म्हणलेत ना तुम्ही पाडले बरोबर आहे ना. तुम्ही आता एक ऐका की डॅमचे पाडा नव्हे माझं ऐका की काका माझं ऐका मी काय म्हणतोय तुम्ही काय म्हणला की डॅमच्या कडेची पाडा बरोबर म्हणून तुम्ही दिली. पाडा म्हणजे बुंद्यात पाडा नाही रे. ऐका XYZ काय असू दे ऐसा दिली बरोबर आहे मला मान्य आहे. मला सगळं मान्य आहे म्हणलो काका. पण विषय काय होतोय माहिती आहे का की तुम्ही दिली म्हणून दिलं झालं का? असं प्रोटोकॉल नाही. हॅलो मग तुम्ही एक काम करा भरत कुरड्याला डॅम दिला मला देऊन टाका तुम्ही डॅम. मी घेऊन जातो जाधवाला म्हणा सांगा की बाबा जाधव साहेबांना म्हणा की भरत कुरडे हा डॅम तुम्हाला म्हणजे मी उद्यापासून जाऊन बसतो ना माझी सिक्युरिटी वगैरे मी ठेवतो. कारण ही सिक्युरिटी काय कामाची नाही दिसते का आम्हाला? मी आता इथं आहे. आलं लक्षात कोण आहे? बंटी आमचा. नाही मी नंतर बोलतो त्याच्यावर त्याचा फोन आलेला मी कट केला. बोल की रे. बोला की 2 मिनिटं. काय असेल ते बोल. अहो मी नंतर बोलतो म्हणलो ना. मी मला फक्त इथंच बघायचं होतं की नेमका काय विषय झाला तो. मी त्यांना विचारत होतो ट्रक गेला का तू उद्या ये. कुठं उद्या ये. साहेब आले की आपण जाऊ समोर बसू त्याचा काय विषय काय माहिती आता काय झालं बट्टाला दिली वसरी बट्ट हळूहळू पाय पसरी. ह्याच्यात काय झाले आता भट लय झाले आणि अशी तोड कत्तल वगैरे अशी लागले ते ना की विचार बघा एवढं दिलेलं आता एवढं घ्यायला जायला लागले आणि आम्ही कुठपर्यंत गप बसणार. लोक आम्हाला नावं ठेवते ते म्हणते ते भरत कुरडे तू काहीतरी पैसे घेतले तुम्ही पैसे काय दिले मला काय तुमचा माझा व्यवहार झालाय आज तुम्ही मी पहिल्यांदा बघतोय त्याच्या आतमध्ये तुमच्या माझी ओळख आहे. नाही कधीच नाही. मग तुम्ही आता ट्रक नेलाच की आता भरायला हो की म्हणजे सिक्युरिटीला सुद्धा माहित नाही तुम्ही ट्रक नेलाय तो. कसं आहे माहिती आहे का आम्ही बोलत नाही याचा फायदा लय सगळी आम्ही मध्ये धोकादायक पडायचो. हा चालते तुम्ही चला फाउंडेशन चला. बंटी तुम्हाला माहिती आहे ना? बंटी माहित आहे मला चालते. बंटीच हे काम आहे पेंटरला विचारा त्यात काय विषय नाही. दुसरा बंटीनेच घेतली ती थोडी झाडं आणि त्या ह्यानी झाड घेतली ती तुमच्या संपत शेठ तो योगेश आणि तुमचा ह्यो कोणी टक्कल बनवायचा विचार केलेला आहे. चालते धन्यवाद सर. ओके ओके सर. एकही झाड जर बुडक्यात तोडलं असलं तर सांग. आता हे झाड आहे हे जर वरनच कट केले अजिबात नाही बुडक्यात तुम्ही जाऊन बघू शकता पाहिजे अजिबात एक सुद्धा झाड खाली बुडक्यात तोडलेलं नाही का साहेब एकही झाड नाही. ते जाऊ का? चालतंय ओके. बाजार निम्मा टाकून आलो इकडे. अहो आम्ही सुद्धा बाजार टाकून आले मला 4 फोन आले. भरत कुरडे स्वतः नाही आला कोणीतरी फोन केला म्हणून आला भरत कुरडे स्वतः नाही आला. चालतंय आम्ही जाऊन येतो. मला ओळखलं का नाही तुम्ही? नाही मी नाही ओळख नाही एवढं नाही. तुमचं दादा तुमचं तुम्ही नाव सांगितलं नाही का मला हे लक्षात ठेवा फक्त. नाही हा ही 4 दिवसाची 4 दिवसासाठी तुम्ही येताय पण कुणाशी कसं बोलावं हे जर तुम्हाला कळत नसेल ना तर त्याचा विषय संपला. आम्ही काय बोलणार आहे तिथे आलं काय ते हा बोला काय नाही बोला की तुमचं काय हा बोला काय म्हणताय म्हणतो काय म्हणताय बोला की तुम्ही बोला की काय तुमचं मत काय तुमचं म्हणणं काय ते मला घेतलंय काम तिने घेतलंय ते काम पण काम ते आमचं आहे घेऊ कशाला काय म्हणतो कशा वगैरे बातमी वगैरे करताय असं म्हणतोय. नाही काम कुणाचं सुद्धा असू दे मला कुणाशीच काय घेणं देणं नाही. जे आहे ते आमचं मी माझ्या पद्धतीने करणार. कारण काय होते साहेबाला ह्याच्यापूर्वी माझं बोलणं झालं होतं तो म्हणला मी धोकादायक झाडं काढतोय. बरोबर आहे ना म्हटलं ते घरावर पडतील कुणाचं काय उडतील कुणाची जीवित हानी होईल म्हणून धोकादायक झाड पडतोय. आता धोकादायक झाडं पाडत होतो आम्ही काहीच बोललो नाही. बरोबर. पण आता काय झालंय माहित आहे का
हातभर झालेली चर्चा, आता मला वाटतं गावभर झाली. या संबंधित अधिकारी जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की होय, आम्हीच पाडायला सांगितली आहेत. शासनाचे कोणतेही नियम न पाळता या वृक्षतोड्यांना मालामाल करण्याचा घाट या अधिकाऱ्यांनी मांडला असून यात त्यांचाही स्वार्थ लपला असल्याचे बोलले जात आहे. शासनाचा माल जमा करण्याचे सोडून ट्रकच्या ट्रक परस्पर विकले जात आहेत. त्यामुळे असले अधिकारी कोयना विकायला काढणार की काय, असाच प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना साथ देणार असंच काहीसं चित्र दिसत आहे. आता हेही बघा, फॉरेस्टही यांचेच. सुरुवातीला फॉरेस्ट विभागातील गोडसे व ढापले यांना कॉल केला असता जाऊन बघून कारवाई करतो असे अधिकारी बोलले. मात्र नंतर असं काय घडलं की त्यांनी आमचा फोन उचलणे बंद केले व कसलंही परमिशन नसताना या वृक्षतोड्यांना साथ दिली. याच्यावरून एकच तर्क लावण्यात येतो की हे फॉरेस्ट या वृक्षतोड्यांना सामील आहेत. फॉरेस्ट विभाग मोठेपणाचा आव आणते. फॉरेस्ट विभाग एका झाडाला 50,000 रुपये दंड लावते व त्यांचेच अधिकारी याची पायमल्ली करताना दिसतात. या कर्मचाऱ्यांच्यावर अधिकारी कारवाई करणार का, हेही वृक्षचोरांबरोबर सामील होणार हेच बघूया. पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज.